दहिवडी नगरपंचायतीचे मावळते नगराध्यक्ष सागर अमृतपोळ यांच्याविरुद्ध दहिवडी नगरपंचायतीतील नगरसेवकांनी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक शहरे अधिनियमन 1965 चे कलम 341(ब)(5)(1) नुसार 2/3 इतक्या बहुमताने विशेष सभेमध्ये अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव पीठासीन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संमत करून नगराध्यक्ष पद रिक्त करण्यात आले। अध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल किंवा त्या पदावरून दूर करण्यात आले असेल किंवा नवीन अध्यक्षांची निवड झाल्याच्या कारणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणास्तव तो अध्यक्ष असण्याचे बंद झाले असेल, अशा प्रत्येक अध्यक्षाने आपल्या पदाचा कारभार उपाध्यक्षांकडे सोपवण्यात आला पाहिजे, असे त्या अधिनियमात नमूद केले आहे। त्यानुसार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दहिवडी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचा कारभार उपाध्यक्षांना तत्काळ सोपवण्याबाबत निर्देश केले। त्यानुसार नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंके यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा कारभार दिनांक 19 मे पर्यंत सोपवण्यात आला आहे। 19 मे रोजी दुपारी 12 वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात नगरपंचायतीची विशेष सभा घेण्यात येणार आहे। विशेष सभेच्या अध्यक्षपदी उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी उज्ज्वला गाडेकर असतील व त्यांच्या अध्यक्षतेखाली दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची बैठक पार पडेल। प्रभारी नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सर्व नगरसेवकांनी सत्कार केला। यावेळी धनाजी जाधव, सुरेखा पखाले, रुपेश मोरे, महेश जाधव, सुरेंद्र मोरे, शैलेंद्र खरात, बाळासाहेब सावंत, मोनिका गुंडगे, रवींद्र जाधव, महेंद्र जाधव, सूरज गुंडगे, दत्तात्रय अवघडे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी मला नगराध्यक्षाची संधी दिली, यांच्या मनापासून मी आभार मानतो। दहिवडी गावात नगराध्यक्षाची मला संधी मिळाली। मी गावाच्या विकासासाठी भरपूर प्रयत्न करेन आणि संधीचं सोनं करेन। सर्व नगरसेवकांनी मला चांगले 2.5 वर्षे चांगलं सहकार्य केले। आता राहिलेले 18 महिने देखील त्यांनी सहकार्य करावे, मला त्यांनी संधी द्यावी। नमस्कार, आज मी महेंद्र जाधव, माझी मंडळी सुप्रिया महेंद्र जाधव नगरसेविका असताना पण आज मला एवढा आनंद होतोय की राजू साळुंके ही नगराध्यक्ष खुर्चीवर बसले, याचा मला भरपूर आनंद होतोय। पण मागचे काय 2.5 वर्ष 3 वर्ष गेले, वाया गेले, गावाचं नुकसान झालेलं आहे। पण आता राजू साळुंके हे भरून काढतील ही मला गॅरंटी आहे। आभार मानतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।